नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम. सावळे गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत. बंधूंनो, 20 मार्च हा आपल्या चळवळीचं सुरुवातीचं आंदोलन, महाडचं 14 तळ्याचं आंदोलन, त्या आंदोलनाबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर बाबासाहेबांची 1923ला वकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायामध्ये बाबासाहेबांचा चांगल्या प्रकारे जम बसलेला होता. त्याआधी 20 जुलै 1924ला बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभा नावाची एक संस्था काढली आणि तिच्या माध्यमातून समाजाचं हित करण्याचं काम सुरू केलं. परंतु आता कुठले तरी आपल्या समाजाचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी बाबासाहेबांना आपल्या बंडाचं निशाण रोवायचं होतं आणि त्यासाठी ते कुठल्या तरी आंदोलनाच्या प्रतीक्षेत होते. आणि त्याच वेळी सीताराम केशव बोले यांनी मुंबईच्या विधिमंडळातून एक ठराव पास करून घेतला आणि तो ठराव महानगरपालिका महाडमध्ये सुद्धा तो ठराव पास करण्यात आला. तो ठराव असा होता की महाड येथे असलेलं 14 तळं हे सार्वजनिक तळं असून त्या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना मुक्तपणे संचार करण्यात यावा असा तो ठराव पास करून घेण्यात आला. परंतु ठराव जरी पास झालेला असला, सर्व लोक त्या तलावाचा फायदा घेत होते, परंतु अस्पृश्य लोक मात्र त्या ठिकाणी जाण्याचं धाडस करत नव्हते, कारण की तेवढी हिंमतच कुणात नव्हती. आणि हीच गोष्ट बाबासाहेबांनी हेरली आणि त्यांनी ठरवलं की आपण 14 तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह करू. बंधू आणि भगिनींनो, महाड हे रायगडाच्या पायथ्याशी आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांना वंदन करून बाबासाहेबांनी महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह करण्याचं ठरवलं. खेडोपाडी निरोप देण्यात आला की 19 तारखेला सर्वांनी महाड या ठिकाणी यायचंय आणि बाबासाहेबांच्या हाकेला हो देऊन जवळजवळ 5 ते 6 हजार लोक आपल्या कुटुंबानिशी महाड या ठिकाणी येऊन दाखल झाले. त्या ठिकाणी परिषद घेण्यात आली. परिषदेमध्ये अनेक लोकांची भाषणं झाली. त्यावेळेस ज्यांनी भाषणं केली त्यांना असं वाटतच नव्हतं की बाबासाहेब 14 तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह करतील. त्यांना वाटत होतं की हे नुसते अफवा आहे किंवा हे असं काही घडणार नाही. परंतु बाबासाहेब उठले आणि भाषण न करता त्यांनी सरळ सांगितलं की चला 14 तळ्यावर. ज्यावेळेस त्यांनी असं म्हणताच बरोबर जे काही पुढारी त्या सभेमध्ये बसले होते ते अवाक झाले आणि मागच्या मागे पळून गेले, कारण त्यांना असा काही प्रकार घडेल असं वाटलंच नव्हतं. बाबासाहेबांना त्यांनी सांगितलं
की आम्हाला गावात राहायचे, तुम्ही इतका उतावळेपणा करणार ही आम्हाला कल्पना नव्हती. परंतु बाबासाहेब म्हणाले की आमचा जसा विचार तसा आमचा आचार असतो, तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा, आम्ही चौदा तळ्यावर जाणार. आणि मग बाबासाहेबांच्या पाठीमागे सर्व समाज चौदा तळ्याच्या दिशेने निघाला. स्वप्नात सुद्धा वाटलं नाही अशी घटना त्या ठिकाणी घडायला लागली. अस्पृश्य लोकांचं बंड आता शिगेला पोहोचलं होतं. चाराच्या तुकड्या बाबासाहेबांच्या पाठीमागून निघाल्या, चौदा तळ्यावर पोहोचले. पशुपक्षी ज्या पाण्यात आपले तहान भागवत, परंतु आम्ही मात्र माणसासारखी माणसं असल्यावर आम्हाला ते पाणी पिऊ देत नसत. बाबासाहेब तळ्याच्या पायऱ्या उतरून खाली उतरले आणि त्यांनी ओंजळभर पाणी प्राशन केले. यानंतर जमलेल्या हजारो लोकांनी ते पाणी प्राशन केलं. यानंतर सर्व समाज शांततेने पुन्हा परिषदेच्या ठिकाणी जमा झाला. तो दिवस होता 20 मार्च 1927. पण बंधूंनो, ज्या दिवशी हा सत्याग्रह झाला, खरा सत्याग्रह या दिवसाच्या नंतर सुरू झाला. बाबासाहेबांनी चौदा तळ्याचं पाणी पिले, ते निघून गेले. लोकही आपापल्या घरी जायच्या तयारीत लागले. आणि त्याच वेळेस मात्र महाड येथील अस्पृश्य समाजाने या लोकांवर भ्याड असा हल्ला केला. त्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्यात आली. लहान मुलांना, महिलांना, पुरुषांना अक्षरशः झोडपून काढण्यात आले. बाबासाहेब तोपर्यंत आपल्या बंगल्यावर निघून गेले होते. बाबासाहेबांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्या बाबासाहेबांनी त्यांचा निषेध केला आणि पोलिसात याची तक्रार दिली. चौदा तळ्यावर आपले लोक खूप होती. ते म्हटले, बाबासाहेब तुम्ही जर आम्हाला परमिशन देत असाल तर आम्ही सुद्धा या ठिकाणी हे महाडचं तळं रक्ताने लाल करू. परंतु बाबासाहेबांनी असं कुठल्याही प्रकारचं लोकांना परवानगी दिली नाही आणि बाबासाहेबांनी शांततेने या गोष्टी पार पाडल्या. यानंतर तिथल्या लोकांनी त्या तळ्याचं शुद्धीकरण करून घेतलं. 108 घागरी त्या तळ्यातून बाहेर काढण्यात आल्या. त्याच्यामध्ये पंचगव्य मिसळण्यात आलं आणि पुन्हा ते तळ्यात सोडण्यात आलं. अशा प्रकारे त्यांनी तळ्याचं शुद्धीकरण करून घेतलं. आणि पुढे काही दिवसांनी जो ठराव महानगरपालिकेत पास करण्यात आला होता, तो ठरावही त्यांनी रद्द करून घेतला. आणि जेव्हा ही गोष्ट बाबासाहेबांना कळली, तेव्हा मात्र बाबासाहेब खूप चिडले आणि त्यांनी ठरवलं की आता महाडचा सत्याग्रह पुन्हा करायचा. आणि मग 20 ते 25 अशी डिसेंबर महिन्यातली अशी तारीख त्यांनी ठरवली. 25 ते 20 डिसेंबर 1927 अशी तारीख पुन्हा सत्याग्रहाची ठरली आणि पुन्हा समाजाला बोलवण्यात आलं. पुन्हा परिषदा झाल्या. परंतु त्यावेळेस सरकार मात्र बाबासाहेबांच्या बाजूने उभं राहिलं आणि सरकारने सांगितलं की आम्ही तुम्हाला 14 तळ्याचं पाणी खुलं करून देऊ, तुम्ही सत्याग्रह करू नका. त्यावेळेस बाबासाहेबांनी समाजाला सांगितलं की सरकार जर यामध्ये मध्यस्थी करत असेल तर सरकारच्या विरुद्ध जाऊन सत्याग्रह करण्यात काही अर्थ नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी तो महाड 14 तळ्याचा सत्याग्रह त्या ठिकाणी संपवला. आणि त्याच ठिकाणी महिलांना त्यांनी उपदेश केला, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आणि तो सत्याग्रह बाबासाहेबांनी तिथे थांबवला. परंतु बंधूंनो, महाडच्या सत्याग्रहाचा फायदा असा झाला की त्यामुळे आपल्या समाजाची ताकद ही लोकांनाही दिसून आली आणि सरकारलाही दिसून आली.
आणि त्यानंतर आपल्या बाबासाहेबांचा जो आत्मविश्वास होता तो सुद्धा द्विगुणित झाला आणि आपल्या चळवळीला एक वेगळीच धार लागली आणि आपल्या इथून पुढील जे आंदोलन आहेत ते सक्सेस झालीत. बाबासाहेबांनी पुढे कोर्टाच्या माध्यमातून 14 तळ्याची केस जिंकून घेतली व हे तळं सर्वांसाठी खुलं झालं. अशा प्रकारे हा 14 तळ्याचा सत्याग्रह व त्याचं अभ्यास आपण पाहिलेला आहे. तर आता इथंच एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान.